या माणसाला एक आर्थिक सल्लागार असा मिळाला नाही की प्राथमिक गोष्ट जी इकॉनॉमिक्सच्या प्राथमिक विद्यार्थ्याला कळते ती त्याला सांगणारा. त्याचं कारण आहे आपले मोदीजी जे पंतप्रधान आहे ते कोणा बापाचं ऐकत नाही. त्यांना दिव्य ज्ञान आपोआप प्राप्त होत असतं, त्याच्या आधारावर ते निर्णय घेत असतात. असंच दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त झालं 16 सप्टेंबर 2016ला आणि त्यांनी डिमॉनिटायझेशन केलं. 500 आणि हजारांच्या नोटा बंद करून टाकल्या. त्या दिवशी मी प्रवास करत होतो मुंबईपर्यंत कारने. अकोल्यामध्ये असताना त्यावेळेस हा निर्णय आला. 8, 8:30, 9 झाले होते. हॉटेलवाला माझ्या खिशातल्या नोटा घ्यायला तयार नव्हत्या. त्या दिवशी त्याने मला फुकट खाऊ घातलं म्हणून खायला मिळालं. कारण तुम्ही प्रवास करत असताना 500 आणि 1000च्याच नोटा सोबत ठेवणार. मला काय थोडं स्वप्न पडलं होतं की असं काय होणार आहे, बंद होणार आहे. त्या दिवशी 2.5 तास आधी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली मोदींनी आणि त्यांना निर्णय सांगून टाकला मी डिमॉनिटायझेशन आणणार आहे. पुढे बातम्या बाहेर आल्या की त्यांनी विरोध केला, यातून काही साध्य होणार नाही म्हणून. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यावेळेस सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांचे, त्यांच्याच कॅबिनेट मंत्र्यांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि अर्थमंत्र्यांच्याही जवळ मोबाईल फोन नव्हता आणि त्यांना निर्णय सांगण्यात आला की मी आता 8 वाजता टीव्हीवर जातोय तेव्हा डिक्लेअर करतोय 500च्या 1000च्या नोटा रात्री 12पासून बंद. रात्री 12पासून बंद या शब्दाला काही अर्थच नव्हता. लोकांनी 8 वाजेपासूनच बंद केल्या त्या. कारण कोण घेणार? पुन्हा ते पैसे भरायला बँकेत जा, त्याच्यापेक्षा घ्यायचेच नाही. मला वाटलं मोदींचा हा निर्णय फार चांगला आहे. ब्लॅक मनी खरंच बाहेर येईल. आपल्याला काय करायचंय? आपल्याजवळ 500, कारण मी कार्यशाळा चालवतो, नगदीमध्ये पैसे घेतो. नगदीमध्ये पैसे लोक 500, 1000च्याच नोटा देतात. आजकाल जी व्यवस्था आली ती काही 16मध्ये नव्हती की बराबर पैसे ट्रान्सफर करता यायचे आपल्याला. तर माझ्याजवळ 500, 1000च्या नोटा बऱ्यापैकी होत्या. काय करायचं आपल्याला? बँकेत जायचंय, या नोटा द्यायच्या आहे, नाहीतरी आपला सगळा पैसा वाईटच आहे, त्यामुळे काही चिंताच नाही आहे, आणि त्या बदलून घरी आणायच्या. संपला मुद्दा, एवढाच आहे. मला काय माहीत की या माणसाने नोटाच छापून ठेवलेल्या नाही आहेत, आता छापल्या जात आहेत. बँकेमध्ये नोटाच भरलेल्या नाही आहेत, आता भरणार आहे. त्यात पुन्हा ATM मध्ये त्यांचा साईज लागू पडत नाही, त्यामुळे संपूर्ण ATM निकामी झालेले आहेत. बरं, माझी समजूत होती 50% नोटा असाव्या 500 आणि 1000च्या. पुढे मला रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरनं कळलं की 80% चलन आपलं जे आहे ते 500 आणि 1000च्या नोटांमध्ये होतं. ज्या देशामध्ये 95-96% व्यवहार कॅशमध्ये चालतात त्या देशामधल्या 80% चलन यांनी एका दिवसामध्ये 4 तासांमध्ये बंद करून टाकलं. अख्ख्या देशाची वाताहत झाली. मी मिटनापूर नावाच्या एका खेड्यातला 2 किलोमीटर पायी जाऊन ते बस स्टँड पकडावं लागतं. तिथून बसनी बाबुळगाव स्टँडवर जायचं, तिथून रिक्षा करून बाबुळगाव बँकेत जायचं. आणि ग्रामीण बँकांमध्ये इतकी गर्दी होती म्हणून त्यांनी 500चीच नोट बदलवून द्यायची. अख्खा दिवस जायचा. सकाळी गेलं तर रात्रीपर्यंत केव्हा तरी नंबर लागणार, तेव्हा 500ची नोट बदलून मिळणार. एकच नोट बदलून द्यायची 500ची. मजुरी 300 रुपये. आठवड्याच्या शेवटी सगळेच लोक मजुरी देणार, ती 500मध्ये किमान देणार किंवा 1000मध्ये देणार. 300 रुपयाची मजुरी पाडायची, जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी 150 ते 200 रुपये खर्च. म्हणजे 500 रुपयाची नोट बदलून घेण्याकरता 500 रुपये खर्च करायचा. काय झालं असेल आपल्या देशामधल्या लोकांचं हे तुम्हा सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण मध्यमवर्गीय असल्यामुळे आणि कदाचित तुमचे माझे पगार बँकेत जमा होत असल्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागला नाही. पण या देशातली ग्रामीण जनता आपले व्यवहार सगळे कॅशमध्ये करते. त्यांचे काय काय हाल झाले असतील याचा तुम्ही विचार करून पहा. तिसरा निर्णय लॉकडाऊनचा. लॉकडाऊनमध्ये जे कोविड आपण आला 2020 मध्ये, ज्याला कोविड-19 असं आपण म्हणतो, तो माझ्या अभ्यासाचा विषय. त्याच्यावर मी माझ्या यूट्यूब सिरीज, म्हणजे माझं चॅनल आहे यूट्यूब चॅनल, श्याम मानव चॅनल, सगळे विषय मी हाताळलेले आहे. कृपया तुम्हाला संधी मिळेल तेव्हा जा आणि ऐका. एवढ्यावर फक्त मर्यादित राहू नका. त्यामध्ये आमचे प्रधानमंत्री मोदीजी, त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये काय चित्र होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते, अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते. जसे कोविड येत आहे असे लक्षणं दिसायला लागले तसतसं उद्धव ठाकरे तुमच्या माझ्याशी संवाद साधायला लागले.
मानसिक तयारी करायला लागले. मी मुंबईत राहतो. आमची मानसिक तयारी करायला लागले की घराच्या बाहेर कमीत कमी पडा, लोकलचा कमीत कमी वापर करा. आता लोकलच्या फेऱ्या कमी होणार आहेत. एकदम सामान भरू नका, गर्दी वाढवू नका, टप्प्याटप्प्याने सामान न्या. असं छान ते गाईड करत होते. मुंबईतल्या लोकांची सगळी मानसिक तयारी होत होती. कुठेही घबराट नव्हती, काही नव्हते. आणि 24 मार्च 2020 रात्री 8 वाजता दिवास्वप्न पडलं आमच्या मोदींना. TV वर आले आणि जाहीर केलं आज रात्री 12 पासून लॉकडाऊन. जो जिथे होता तिथेच अडकला. मुंबईतला माणूस जर कलकत्त्यातनं आला असेल तर तो मुंबईत अडकून पडला. कलकत्त्याला माणसं अडली, चेन्नईला माणसं अडकून पडली, कुठे कुठे माणसं अडकून पडली. 4 तासात कोणालाच हलणं शक्य नाही. बरं, विमानं बंद, सगळं बंद, ट्रेन रात्री 12 पासून बंद. तुम्ही जाणार तर कशाने जाणार? स्वतःची कार असेल तर जिल्हाबंदी, त्यामुळे तेही जाता येत नव्हतं. बरं, तुमच्या माझ्याकडे कदाचित काही थोडी बहुत संपत्ती असेल, काही नसेल तर अंगावरचे कपडे विकता येतील, कदाचित घड्याळ विकता येईल, काही खाता पिता तरी येईल. पण या देशामधली 50% जनता अशी आहे की जी 2 दिवस काम नाही केलं तर जगू शकत नाही. आज ही जनता हातावर कमावते आणि दुकानातलं सामान आणून खाते. अशी जनता आपल्या देशामध्ये 50% आहे. या माणसाला हे माहीत नव्हतं का? हे नवे राजकारणी होते का? गुजरातचे मुख्यमंत्री 10 वर्ष आधी राहिले होते ना. म्हणजे आपला देश त्यांना माहीत नाही का? बरं, कोण्या शहाण्याने यांना सांगितलं होतं की 21 दिवसामध्ये कोविड चालला जाईल, 21 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये प्रश्न सुटेल. माझा एपिडेमिक्स याचा चांगला अभ्यास आहे. एपिडेमिक्स असेल, काही असेल, या पद्धतीचे साथीचे रोग 6-6 महिने राहतात. असे फटकन 21 दिवसात जाऊच शकत नाहीत ते. हा जगाचा इतिहास आहे आजपर्यंतचा. असं असताना या पेंडेमिकमध्ये आमच्या महाशयांनी लॉकडाऊन लावला, अख्ख्या देशाची वाताहत करून टाकली. मुंबईमध्ये 35% माणसं दिवसात घरी जेवत नाहीत. टपऱ्या बंद, हॉटेल बंद. या 35% माणसांनी खावं कुठे? घरात अन्नधान्य नाही, शिजवायची सोय नाही, कारण बाहेरच जेवण्याची सवय आहे. अनेकांना बायका नाही आहे घरात. 35% जनता अशी मुंबईत आहे एकटे जी बाहेर जेवते. दिल्लीत यापेक्षा कमी असेल. या लोकांचं काय करणार बिचारे? रस्त्यानं निघाले आणि देशभर कोविड पसरवला. म्हणजे कोविड थांबवण्यासाठी लॉकडाऊन आणला आणि स्वतःच्या कृतीनं देशभर कोविड पसरवला. जो विमानातनं आला होता तो देशभर पसरवला. या कृती करणाऱ्या माणसाला काय म्हटलं जातं? मी एक उदाहरण देतो, पटलं तर तुम्ही विचार करा, इतरांना पण सांगा. एक मालक होता, त्याचा एक अतिशय स्वामी भक्त, त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा नोकर होता. पण तो वानर होता. हे वानर होता हे शब्द मी काढून टाकतो, आपण असं गृहीत धरू तोही माणूसच होता. एका स्वामीभक्त मालकाचा मुलगा, मी आता 10 मिनिटात संपवतोय. फारच लघवी आली का? थांबा जरा, 10 मिनिटात संपवणार आहे मी तुम्हाला आधीच कल्पना दिली होती. तर मित्रांनो, शक्यता आहे असं होतं, मलाही असं होतं, त्यामुळे मी त्याबद्दल बोलायला नको खरं म्हणजे, सॉरी हं. तर मित्रांनो, या महोदयांनी काय केलं? हे दोन्ही नोकर आणि मालक यांनी दुपारचं छानपैकी जेवण केलं. याला झोप यायला लागली. मालक झोपला. त्यांनी तलवार आपली बाजूला काढून ठेवली आणि आपल्या स्वामीभक्त नोकराला सांगितलं की माझी झोप मोड होणार नाही याची काळजी घे. स्वामीभक्त नोकराचं आपल्या मालकावर प्रचंड प्रेम होतं. मालक झोपला. थोड्या वेळानं एक माशी आली, ती त्यांच्या नाकावर बसली. नोकरांनी ती उडवली. दुसऱ्यांदा बसली, तिसऱ्यांदा बसली, 5व्यांदा बसली. नोकराच्या लक्षात आलं की या माशीला बहुधा आपल्या मालकाचं नाक फारच आवडलेलं आहे. जोपर्यंत या माशीला आपण खतम करत नाही तोपर्यंत मालकाची झोप नीट होणार नाही. त्यांनी तलवार घेतली आणि मालकाच्या नाकावर माशी बसलेली असताना कचकन माशी कापली. मालकाचं नाकही कापलं गेलं. एवढं प्रेम आहे मोदींचं आपल्या भारतीय जनतेवर.
ते प्रेमापोटी असे निर्णय घेतात की ज्यामध्ये आपली नाकं आतापर्यंत खूपदा कापली गेली, आता गर्दन राहिलेली आहे ती तरी कृपया वाचवा. मित्रांनो, या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मोदींच्या गेल्या 8 वर्षांमध्ये काय झालं? अडाणीची संपत्ती 2014 मध्ये $7.1 अरब होते, ती 2022 मध्ये 150 अरब डॉलरवर जाऊन पोहोचली. 2200 पटीनं ही संपत्ती वाढलेली आहे. मी सुरुवातीलाच वर्णन केलं तुमच्या पुढ्यात की या देशामधल्या 1% माणसांकडे 40% संपत्ती आहे आणि 3% संपत्ती 50% माणसांकडे, निम्म्या जनतेकडे केवळ 3% संपत्ती आहे. एवढी मोठी विषमता या देशामध्ये गेल्या 9 वर्षांमध्ये निर्माण झालेली आहे. मनमोहन सिंगांच्या आधी देशामध्ये मंदी आलेली होती. अर्थतज्ञ मनमोहन सिंगांनी ही मंदी भारतामध्ये घुसू दिली नाही आणि जगभर मंदी असताना या भारतामधल्या 10 वर्षाच्या त्यांच्या शासनकाळामध्ये 29% जनतेला त्यांनी दारिद्र्य सीमारेषेच्या वर ओढलं होतं. मोदींच्या काळामध्ये ही पुन्हा 29% जनता दारिद्र्य सीमारेषेच्या खाली गेली. आकडेवारी सांगते की या देशामधली 60% जनता ही दारिद्र्य सीमारेषेखाली आज जगते आहे, भिकारी बनवून सोडलेला आहे. मित्रांनो, या देशामध्ये मोदींनी स्वतःला एका बाजूने सम्राट तर घोषित केलेलंच आहे. संसदेचं उद्घाटन नव्या वेदोक्त मंत्रामध्ये जो सेंगोल एका चक्रवर्ती राजाकडनं दुसऱ्या राजाकडे सोपवला जायचा कारण सत्तेचं हस्तांतरण व्हायचं, तो सेंगोल मोदींनी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये स्वतःला अर्पण करून घेतला आणि स्वतःला या देशाचं सम्राट, चक्रवर्ती सम्राट घोषित केलेला आहे उघडपणे, काही लपवाछपवी नाही त्यामध्ये. हा सेंगोल तर नेहरूंना दिला होता ना. नेहरूंना माहीत होतं मी चक्रवर्ती सम्राट नाही आहे, त्यांनी घेतला आणि कोपऱ्यामध्ये ठेवून दिला, वस्तू संग्रहालयात तो पडून होता. तिथून यांनी उचलला कारण चोल वंशातल्या राजांना, चक्रवर्ती सम्राटांना तो हस्तांतरणानिमित्त वापरला जाणारा राजदंड आहे. त्यांनी जाहीररित्या सांगून टाकलं की मी आता चक्रवर्ती सम्राट आहे या देशाचा. तुम्हाला कळत नसेल तर आपण दूधकुळे आहोत, त्याला ते जबाबदार नाही. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की सर राम मंदिर आलं, राम मंदिरामध्ये लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत करत आहेत. आत्ता जो 22ला प्रसंग झाला त्याचं किती लोकांनी स्वागत केलं. त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक विचलित झाले आणि त्यांना वाटतं की सत्तेमध्ये पुन्हा मोदीच येणार आहे. डोक्यातनं काढून टाका. राम हा या देशामधल्या सगळ्याच जनतेच्या प्रेमाचा विषय आहे, धर्मातीत प्रेमाचा विषय आहे. गेली 2000 वर्षे या देशामध्ये सगळ्या कला रामायण आणि महाभारताशी संबंधित राहिलेल्या आहेत. ते नृत्यकला असेल, नाट्यकला असेल, रामलीला असतील गावोगाव चालणाऱ्या. या देशामध्ये या रामलीलांमध्ये काम करणारी माणसं मुस्लिम असतात, ख्रिश्चन असतात, अनेकदा सीतेचं पात्र करणारा मुलगा मुस्लिम असतो. हे चित्र तुम्हाला महाराष्ट्रभरच नव्हे पूर्ण देशभर पाहायला मिळेल. राम प्रभू रामचंद्र म्हणणारे लोक आहे आणि रामाला आदर्श पुरुष मानणारे लोक या देशामध्ये आहे. राम सगळ्यांच्या प्रेमाचा विषय, माझ्याही प्रेमाचा विषय. मी रामकथा अतिशय रसभरीत होऊन लोकांना सांगत असे. जे जे लोक रामावर प्रेम करतात ते लोक मोदींवर प्रेम करतात, हे डोक्यातनं काढून टाका. तुमचा माझा राम वेगळा आहे. गावात गेल्यानंतर एक माणूस, तुम्हाला मला न ओळखणारा माणूस गावातला राम राम पाहुणं म्हणतो. राम राम पाहुणं म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित असतं, हास्य असतं, वेलकमिंग ॲटिट्यूड असतो. पाहुणं तुम्ही आमच्या गावात आला, तुमचं स्वागत आहे, हा त्याचा अर्थ असतो त्या रामरामचा. हा रामराम या देशाचा रामराम आहे. 2000 वर्ष या संस्कृतीमध्ये तो रोळलेला राम आहे. यांचा राम जय श्रीराम बोलो नाही तो, हा आमचा राम नाही. रामाच्या नावावर धमकी देऊन आणि मुडदे पाडणं हा आमचा राम नाही. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. रामाच्या नावावर काही सगळी जनता यांना वोट देणार नाही आहे. जेवढी मॅक्झिमम जनता यांना वोट देणारी होती ती देईल.
त्यामध्ये कदाचित फरक नाही पडणार. यांनी रामाचा वापर काय पहिल्यांदा केलेला आहे काय? इतके वर्ष करतातच आहेत की. वरून 2019 साली काय झालं होतं? एवढं मोठं सैनिकांचं बलिदान झालं, बालाकोटचा एअर स्ट्राईक झाला, देशप्रेमाची भावना जगभर गाजली, म्हणजे भारतभर गाजली, ती लोकांपर्यंत पोहोचली. लोक भारून गेले देशप्रेमाने आणि मोदींना मतं दिली. रामाच्या प्रेमामुळं आणि देशप्रेमामुळं एवढी भरभरून लोकांनी मतं दिली आणि म्हणून मोदीजी एवढे सीट्स घेऊन निवडून आलेत. पण टोटल मतं किती येईल मोदींना? या देशामध्ये ज्या जनतेनं मतदान केलं त्यापैकी 37.7% फक्त मतं मोदींना मिळाली. याचा अर्थ 62.3% मतं मोदींना मिळालेली नाहीत. ती विरोधातली मतं आहेत. त्यातले काही सोडून देऊ आपण. नितीश कुमार पळून गेलेत. काही लोकांची ईडीच्या धाकापुढे हिंमत नाही म्हणून तळ्यात मळ्यात आहेत. ते इकडे जातील की तिकडे जातील सांगता येत नाही. असे 10% सोडले. खरं म्हणजे ते 10% मतं नाही आहेत त्यांची. सगळे हिशेब काढले आपण तर 5 ते 7% जातात ती मतं. तरी 54% 55% मतं आज जी इंडिया आघाडी आहे त्यांच्याकडे आहे. ही इंडिया आघाडी जर एकत्र लढली, सगळ्या ठिकाणी नाही एकत्र लढू शकली, केवळ 90% ठिकाणी जरी ते नीटपणे कॉम्प्रोमाइज करू शकले तरी मोदींचा दारुण पराभव होतो. हे आपल्याला मतांची आकडेवारी सांगते. त्यामुळे मुळीच आत्मविश्वास गमावू नका. मोदी है तो सब कुछ मुमकिन है डोक्यातनं काढून टाका. महाराष्ट्रामध्ये तर चित्र अतिशय चांगलं आहे. अजून काही तुम्हाला कळेल. हे पळून गेले, ते पळून गेले, ते पळून गेले, ईडीच्या धाक्यानं तिकडे गेलेत. घाबरू नका. जेवढे गेले तेवढे जाऊ द्या. ते भुईला भारत बनणार आहेत त्यांच्या. जोपर्यंत उद्धवजी ठाकरे, शरदजी पवार आणि राहुल गांधी एकत्र आहेत तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये तरी अतिशय उत्तम चित्र निर्माण होणार आहे. आणि त्यात जर प्रकाश आंबेडकर जुळलेत, त्याबद्दल फार तळ्यात मळ्यात सुरू आहेत. मी जाहीररित्या सांगू इच्छितो, आंबेडकरांची राज्यघटना धोक्यात आलेली आहे. एवढ्यापर्यंत हा मुद्दा मर्यादित नाही. तिला पूर्णतः गाडून टाकण्याचं षडयंत्र सुरू आहे. 2024 मध्ये जर मोदीजी पुन्हा निवडून आले तर राज्यघटनेबद्दल न बोलताच ते राज्यघटना संपवून टाकणार आहे. त्यामुळे हा मुद्दा मला किती सन्मान मिळतो, तुम्हाला किती सन्मान मिळतो याचा नाही आहे, आपल्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी जर यासोबत आली तर महाराष्ट्रामध्ये तरी बीजेपीचा सुपडा साफ होऊ शकतो. आणि ते व्हायला हवं आहे. त्या पद्धतीचा दबाव निर्माण करणं हे आपलं काम आहे. या पद्धतीची जाणीव निर्माण करणं हे आपलं काम आहे. नंतर भांडत बसावं तुम्ही 2024 नंतर. वाटेल तेवढे भांडा, एक दुसऱ्याचे कपडे फाडा, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण आता मात्र भांडू नका. आता सत्ता बदल करा. मित्रांनो, हे मोदी जे आहेत त्यांना का बदलवायचं आहे? कारण आमच्या राज्यघटनेनं आम्हाला दिलेल्या माणुसकीच्या अधिकारांवर हे अतिक्रमण करता आहेत म्हणून. या देशामध्ये मनुस्मृती आणतायत म्हणून. बरं, हे रामाचं नाव घेऊन स्वतःला परमभक्त म्हणवतात रामाचे. खरंच आहेत का परमभक्त रामाचे? राम कशासाठी प्रसिद्ध होते? सत्यवचनी राम. गांधींना ते म्हणण्याचा अधिकार होता. ते म्हणायचे मला रामाचं राज्य आणायचं. त्यांना शोभत होतं ते. त्यांच्या रामाच्या राज्यात अस्पृश्यतेला जागा नव्हती. शंभुकाचा वध पॉसिबल नव्हता. ठीक आहे, भाबडे विचार असतील त्यांचे, पण किमान प्रामाणिक तर होते. आमचे मोदींचं रामराज्य काय आहे? मोदींचं सत्यवचन. ते म्हणाले होते की मी जगभरचा ब्लॅक मनी परत आणेन, सगळ्या बँकांमध्ये जगामध्ये अडकून असलेला मनी परत आणेन, आणि तो बी परत आणला तर प्रत्येक या देशामधल्या नागरिकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये मिळतील. मिळाले का? नाही. कारण मोदी म्हणजे सत्यवचनी नाही. बोलो बार बार बोलो, बार बार बोलो, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो वाले आहे.
दुसरं त्यांनी म्हटलं होतं की किसानचे सगळे जे स्वामीनाथन कायदा आहे, स्वामीनाथन जे नियम जे आहे, अभिवचन म्हणूया आपण, स्वामीनाथन आयोगाने सुचवलं होतं उत्पादन मूल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किंमत द्यायची. त्यामध्ये म्हणाले उत्पादन मूल्य अधिक 50%, 1.5 भाव आम्ही देऊ. आज स्थिती अशी आहे मित्रांनो, उत्पादन मूल्याच्या कितीतरी खाली भाव मिळतोय आणि शेतकरी आत्महत्या करतायत. जगणं असह्य झालेलं आहे. वरून म्हणतात हे यांचेच शहा म्हणालेत, ओ क्या था, जुमला था, चुनाव का जुमला था. हे सत्यवचने रामाचं नाव घेऊन आपल्याला सांगणार आणि रामाच्या नावावर वोट मागणार. हे म्हणाले होते, इस देश के युवक को हर साल में 2 करोड रोजगार दूंगा, म्हणजे 18 कोटी रोजगार देणार होते हे. आज या देशामध्ये 25 कोटी लोक बेकार झालेले आहेत. मित्रांनो, यांची वचनं म्हणजे बोलो बार बार बोलो, बार बार झूठ बोलो आहेत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. हे काळाची चक्र उलटी फिरवू इच्छित आहेत. जसा हिटलर लोकतांत्रिक प्रक्रियेमधनं निवडून आला होता आणि त्यांनी सगळी सत्ता काबीज केली, त्याने ज्यूचं शिरकाण केलं, कारण लोकांपुढे सांगितलं तुम्ही आर्य आहात, श्रेष्ठ आहात, त्यामुळे श्रेष्ठत्व आपल्याला जगात सिद्ध करायचं आहे आणि आपला शत्रू नंबर 1 आहे ज्यू, त्यांना मारून टाकायचं आहे. तेच टेक्निक मोदींनी वापरलं. मुस्लिम आपले शत्रू आहेत, त्यांना संपवू आपण, हिंदू धोक्यामध्ये आहेत आणि आपल्याला हिंदूंचं राज्य आणायचं आहे, हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. असं शब्द वापरत नसले तरी आपलं हिंदूंचं राज्य आणायचं आहे असं ते म्हणतात. मित्रांनो, याचा नेमका अर्थ समजून घ्या. त्यांना कायमचं सत्तेवर राहायचं आहे म्हणून ते मुस्लिम द्वेषाची बीजं पेरत आहेत. या देशामध्ये सातत्यानं सांप्रदायिक वातावरण निर्माण करत आहेत. आणि ज्या पत्रकारितेमध्ये मी माझ्या आयुष्यातली 15 वर्ष घालवली, जर्नलिझम आम्ही शिकलो, ताठ मानेनं जर्नलिझम केला मी माझ्या आयुष्यामध्ये, कोणापुढे कधी झुकलो नाही. आमच्या देशामधले आजचे पत्रकार बिचारे इच्छा असली तरी त्यांना 2च पर्याय असतात, ताठ मानेनं जर्नलिझम करणं नाही तर नोकरी सोडणं. नोकरीच सोडावी लागते, चमचेगिरी करावी लागते. देशभर आज पत्रकार उरलेले नाहीत, फक्त चाटणारे उरलेले आहेत, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. खाजगीमध्ये बोलताना सांगतात, सर काय करावं सर, जर्नलिझम शिवाय दुसरं काही येत नाही, दुसरा व्यवसाय करता येणं शक्य नाही आहे, बायका मुलं आहेत त्यांना पोसायचं आहे. ही सगळी माणसं बदलतील परिस्थिती बदलण्यासोबत. पण मित्रांनो, हे परिवर्तन तुम्हाला मला करायचं आहे. या देशाचे मालक आपण आहोत. पूर्वी कधी नव्हतो. 2000 वर्ष, 1947 साली, 1950 साली ही जी राज्यघटना निर्माण झाली त्याने हे मालकत्व आपल्याला बहाल केलं. इतके वर्ष ते आपण भोगत आलो, जपत आलो, ते आपल्याला आता टिकवायचं आहे. मोदींना हकलायचं आहे. आज मोदींना मत देणं म्हणजे मनुस्मृतीला मत देणं आहे. मोदींना मत देणं म्हणजे अडाणी अंबानीला श्रीमंत करण्याला मत देणं आहे. मोदींना मत देणं याचा अर्थ दिवसेंदिवस गरिबी वाढवण्याला मत देणं आहे. मोदींना मत देणं म्हणजे या देशामध्ये पुन्हा सांप्रदायिकता तीव्र करून बंधुभाव मोडून काढणारं आणि संपूर्ण देशाला असुरक्षित करणारं हे तंत्र, त्याचा आपण स्वीकार करणं आहे. म्हणून मी कळकळीचं तुम्हाला आवाहन करतो, यावेळेस सगळ्या प्रकारचे मतभेद विसरा. या देशामध्ये मनुस्मृती येणार नाही याची काळजी घ्या. संविधानानं दिलेली 4ही मूल्य टिकवण्याची आणि ते पकडून ठेवण्याची आपली जबाबदारी आहे असं माना. मोदींना घरी पाठवा आणि इंडियामध्ये जो कोणी असेल त्याला त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि त्यांना निवडून आणा. कारण तुम्ही मी सगळेच्या सगळे निवडणुकीला उभे राहू शकत नाही. कोणीतरी प्रतिनिधित्व करणार आहे. तो माणूस आपल्याला मान्य असेल नसेल, पण आम्हाला मोदीला हकलणं आवश्यक आहे. म्हणून तिकडे दुर्लक्ष करा. इंडियाला निवडून आणा, मोदींना घरी पाठवा, हा निश्चय करा
आणि जनतेनं 1977 साली ज्या पद्धतीनं या देशातल्या शासनकर्त्यांना धडा शिकवला होता त्या पद्धतीनं धडा शिकवा एवढं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.